अ, मला डायरेक्ट कॉल येतात की सर माझा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर आमच्याकडं पैसे खर्चण्याची एवढी काही कॅपॅसिटी नाही आहे तर मला मार्गदर्शन करा. मला अनेक कॉल येतात पण मी त्यांना प्रत्येकाला सांगत असतो की बाबा आपण महात्मा फुले योजनेमध्ये आपण आहोत, आपण प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेत आहोत आणि आभा काढलं पाहिजे आणि KYC केली पाहिजे. प्रत्येक मी बार बार सांगितलं असतो परंतु माझ्या सांगण्याकडं कोणाचं लक्षच नसतं. कधी कधी असं असतं की मला वाटतं की आता हा काय ऐकायचा संबंध ऐकायचा नाही आहे. कोणातरी अनपढ कार्यकर्त्याचा कोणातरी संबंधित सांगण्याचा त्याच्यावर सल्ला घेतो आणि दवाखान्यात जातो आणि त्या दवाखान्यात गेल्यानंतर ते दवाखाना योजनेत नसतो आणि तो दवाखाना असतो प्रायव्हेटचा आणि योजनेत असलेल्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला काही चार्जेस लागू शकत नाहीत. म्हणून जो सांगायचा प्रयत्न करतो त्याचं कमीत कमी पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी ऐकायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं खर्च वाचेल, काही तपासण्या वाचतील. आणि स्कॅम जो आहे आज आपण जे योजनेचा फायदा घेतोय त्या फायदा त्याचा घेतला पाहिजे. आता मला फोन येतात की सर आमच्या पेशंटला एवढे एवढे लाख रुपये लागतात, मग त्याच्यासाठी काय करायचं, कुठं जायचं. अरे याच्यासाठी प्रायव्हेट फंड भरपूर आहेत, याच्यासाठी आपल्याला आमदार आहेत, खासदार आहेत, याच्यासाठी आपली महाराष्ट्र सरकारकडं आरोग्य पॉलिसी काढलेली ऑलरेडी आहे. हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आरोग्य सनद वाचाल महाराष्ट्र राज्याची त्यावेळेस तुम्हाला त्या आरोग्य सनदमधून सर्व काही लक्षात येईल. मला आपण वाचतच नाही आहे. ज्यावेळेस आपण बघू बेमार पडलं तेव्हा बघू, आपण जेव्हा झाला तेव्हा बघू. आपण आता याची काय काळजी करायची, आता सुखासुखी कशाला चर्चा करायची, हे असं आपण एक कुठेतरी मनात एक न्यूनगंड तयार करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला खरंच पेशंट तयार होतो त्यावेळेस मात्र आरोग्यमित्र सांगण्यासारखे भेटत नाहीत, माणसंही भेटत नाहीत. म्हणून आपले पैसे झाल्याशिवाय काही पर्याय उरत नाही. म्हणून आपला पेशंट ज्यावेळेस ॲडमिट असतो हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस पहिल्या प्रथम मुख्यमंत्री निधीचा फॉर्म भरा, महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीचा फॉर्म भरा. तो फॉर्म आमदारच्या कार्यालयात असतो आणि तो फॉर्म झेरॉक्स सेंटरवर असतो. तो फॉर्म भेटतच नसेल तर माझ्याशी आरोग्यमित्र सतीश वाघमारे यांचे संपर्क करा. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस आपला पेशंट प्रायव्हेट दवाखान्यात आहे, ते दवाखाना योजनेत नाही आहे, तो प्रायव्हेट आहे, परंतु आपल्याला गव्हर्नमेंटकडून मदत पाहिजे, तर तुम्ही त्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टराचा शिफारसपत्र कोटेशन पत्र तुम्ही हातात ठेवा. मुख्यमंत्र्याचा फॉर्म भरा, तो फॉर्म भरून कोटेशन पत्र लावून मग आमदारचं शिफारसपत्र लावून ते फॉर्म तुम्ही मंत्रालयाला डायरेक्ट ईमेल करा किंवा आपण दिलेल्या कलेक्टर साहेबाच्या कॅबिनमध्ये जाऊन सुद्धा त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून देऊ शकता आणि तुम्हाला मदत येऊ शकते. परंतु पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या पेशंटला सुट्टी भेटत नाही तोपर्यंतच हे मुख्यमंत्री मदत निधीचा उपयोग करा. आणि तुम्ही जर समजा आपल्या पेशंटला सुट्टी झाली, घरी घेऊन गेलो आणि नंतर फॉर्म भरून जर आपण अप्लाय केलो तर ते फॉर्म तुमची मदत निधी ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी पेशंट आहे त्याच ठिकाणी येऊन सुट्टी मिळण्याच्या आत ही प्रक्रिया करावं लागेल, जेणेकरून मग मंत्रालयाला सुद्धा आरोग्य मंत्रालयाला सुद्धा चौकशी करण्यात तुमची सोपी जाईल. तेच थांबून पुन्हा आपण उद्या भेटू. नमस्कार.